गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो. आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत ॲनिमल क्लासिफिकेशन, जो स्टेट बोर्डमधील इयत्ता 10वीच्या स्टेट बोर्ड या पुस्तकातील 6वा जो चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. तो ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये कोणते पॉइंट्स आहेत, ॲनिमल क्लासिफिकेशन कशाच्या बेसवरती करतात, तर तो आपल्याला पाहायचा आहे. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, याच्यातील काही कन्सेप्ट्स, हे जे शब्द आहेत, वर्ड्स, ते जरा थोडेसे क्रिटिकल आहेत, समजण्यास जरा थोडंसं अवघड जातं. पण जर त्याचा अर्थ आपल्याला समजला त्या प्रत्येक शब्दाचा, तर याच्यासारखा सोपा धडा दुसरा कुठलाच नाही. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ न समजल्यामुळं या धड्याविषयी थोडीशी त्यांच्या मनामध्ये भीती असते, आणि ती भीती दूर करण्याचा माझा प्रयत्न असेल. तर पाहूयात, आज आपला 6th चॅप्टर आहे, जो तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन. 6th आहे ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन हे आपल्या चॅप्टरचं नाव आहे, ॲनिमल क्लासिफिकेशन. तर ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहित असायला पाहिजे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत आपल्या सजीव सृष्टीवरती, जर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जवळजवळ अबाउट 7 मिलियन्स ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. किती ॲनिमल्स आहेत तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला विचारतात. अबाउट 7 मिलियन्स ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. अबाउट 7 मिलियन्स ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. फिल इन द ब्लँक्सला विचारू शकतात ते. आणि त्या 7 मिलियन ॲनिमल्सचं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे, बिकॉज दीज आर द ऑल आर द living organisms, and these living organisms are classified into the different type of groups to study them. स्टडी करण्यासाठी आपल्याला त्याचं क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. तर ते क्लासिफिकेशन कसं करतात त्याचा एक चार्ट आहे आपल्या पुस्तकामध्ये. तो चार्ट अगोदर मी तुम्हाला समजून सांगतो, कारण की त्या फ्लो चार्टवरती 2 मार्काला किंवा 3 मार्काला बोर्डाच्या परीक्षेमध्ये प्रश्न असतो, म्हणून तो चार्ट अगोदर समजून घेऊयात. हे समजलं जवळजवळ किती ॲनिमल्स आहेत. अबाउट 7 मिलियन्स ॲनिमल्स आर प्रेझेंट ऑन द अर्थ. पुढे आहे आपल्याला पाहायचं आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? सजीव. सर्व सजीव ह्याच्यामध्ये येतात. लिव्हिंग ऑर्गॅनिझम, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग हे आपल्याला माहित आहे, 7वी पासून आपण पाहतो. लिव्हिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन 2 टाइप्स मध्ये होतं सुरुवातीला, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. फर्स्ट क्लास आहे त्याचा प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक. आणि दुसरा क्लास आहे, दुसरा त्याचा टाइप आहे युकॅरियोटिक. युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक ह्या शब्दाचा अर्थ समजून घ्या. प्रो म्हणजे ज्याचा न्यूक्लियस हा प्रिमिटिव्ह आहे, अनडेव्हलप्ड आहे, त्याला काय म्हणायचं? प्रोकॅरियोटिक. विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आपल्या मायटोसिस या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे ज्यावेळेस न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्याला आपण काय म्हणतो? कॅरिओकायनेसिस. आणि ज्यावेळेस सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण? सायटोकायनेसिस. हे आपल्या मायटोसिस मध्ये आहे, मायटोसिस आणि मिओसिस मध्ये 3rd चॅप्टर मध्ये, 2nd चॅप्टर मध्ये आहे ते पॉइंट सगळे. आता आपण पाहतोय प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्याचा न्यूक्लियस अनडेव्हलप्ड आहे, प्रिमिटिव्ह आहे, त्याला काय म्हणायचं? प्रोकॅरियोटिक. असे कोणते ॲनिमल्स आहेत तर त्याच्यामध्ये येतात, त्याचा जो किंगडम येतो त्या किंगडमचं नाव आहे मोनेरा. किंगडम मोनेरा. किंगडम मोनेरा. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स किंगडम मोनेरामध्ये माहिती आहे आपल्याला, बॅक्टेरिया, सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे कशामध्ये येतात? किंगडम मोनेरामध्ये येतात, कारण की त्यांचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड नाही, प्रिमिटिव्ह आहे. दुसरा आहे युकॅरियोटिक, ज्याचा न्यूक्लियस हा वेल डेव्हलप्ड आहे, त्याला काय म्हणायचं? युकॅरियोटिक ॲनिमल्स असं म्हणायचं. मग युकॅरियोटिक मध्ये परत ह्याचे 2 टाइप्स पडतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युकॅरियोटिक मध्ये परत 2 टाइप आहेत, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. हा तर शब्द आपण बऱ्याच दिवसापासून, म्हणजे सायन्स म्हणलं की हे शब्द तुमचे फिक्सच आहेत, तेच शब्द परत 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 येतात, त्यामुळे शब्द लक्षात ठेवायचे. युनिसेल्युलर आणि पुढे आहे मल्टीसेल्युलर. मल्टी सेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे ज्याच्यामध्ये सिंगल सेल आहे त्याला काय म्हणायचं? युनिसेल्युलर. आणि ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन द बॉडी देन दीज आर कॉल्ड ॲज अ मल्टीसेल्युलर.
मग युनिसेल्युलर मध्ये परत किंगडम येतो ह्याचा, याचा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा, याचा किंगडम आहे प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा ह्या किंगडम मध्ये कोणते ॲनिमल्स येतात? एक्झाम्पल आहे याचं, ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर सिंगल सेल आहे, असं आपण बरेच एक्झाम्पल पाहिले आहेत. अमिबा, पॅरामेशियम आपल्या 3rd चॅप्टर मध्ये पाहिलं आहे. युनिसेल्युलर सेक्सुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, अमिबा मध्ये कसं होतं, पॅरामेशियम मध्ये कसं होतं, युग्लिना मध्ये कसं होतं, हे सगळे युनिसेल्युलर मध्ये येतात. मग ह्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम, अमिबा आणि पॅरामेशियम हे किंगडम प्रोटिस्टा मध्ये येतात. परत इकडे आपण पाहतोय मल्टीसेल्युलर, म्हणजे ज्याच्यामध्ये नंबर ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन द बॉडी, देन these animals are called as मल्टीसेल्युलर ॲनिमल्स. मग मल्टीसेल्युलर ॲनिमल मध्ये परत त्याचे 2 टाइप्स पडतात, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. परत त्याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत बघा. इकडे आहे विथ सेल वॉल, आणि इथं आहे विदाउट सेल वॉल. आता विथ सेल वॉल कशाला म्हणायचं आणि विदाउट सेल वॉल कशाला म्हणायचं? आता पहा, सेल वॉल, सेल मेम्ब्रेन्स, गोल्गी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स, हे सगळे आपण पॉइंट्स पाहिलेले आहेत 8वीला असतानाच. तर सेल वॉल म्हणजे ज्याच्यामध्ये बाहेरच्या बाजूला पेशीभित्तिका असते, हे सेल वॉल कुणामध्ये असते? पर्टिक्युलरली प्लांट सेल मध्ये असते. जे प्लांट सेल आणि ॲनिमल सेलचं डिस्टिंग्विश बिटवीन आपण 8वीला पाहिलेलं आहे. तर प्लांट सेल मध्ये काय होती? सेल वॉल होती. तर ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते, तर डायरेक्ट काय असते? सेल मेम्ब्रेन. काय असते? डायरेक्ट सेल मेम्ब्रेन. कळलं? सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. आता विथ सेल वॉल मध्ये कोण येतात? विथ सेल वॉल मध्ये परत 2 टाइप्स आहेत, याचे परत 2 टाइप्स पडतात. विथ सेल वॉल मध्ये परत 2 टाइप्स पडतात. इकडे आहे ॲटोट्रॉपस आणि इकडे आहे हेटेरोट्रॉपस. ॲटोट्रॉपस आणि हेटेरोट्रॉपस. ॲटोट्रॉपस म्हणजे जे स्वतःच दोज ॲनिमल्स व्हिच कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड, दीज आर कॉल्ड एज ॲटोट्रॉपस. And those living organism which does not produce its own food, these are called as heterotropous. आपण सुद्धा ह्याच्यामध्ये येतो हेटेरोट्रॉपस मध्ये. आणि ॲटोट्रॉपस मध्ये कोण येतं? प्लांट्स, किंगडम प्लांटी. आता इथं आपण हेटेरोट्रॉपस म्हणतो. हेटेरोट्रॉपस आपण सुद्धा हेटेरोट्रॉपस आहोत, पण आपल्यामध्ये सेल वॉल नाही, त्याच्यामुळं आपण कुठं जातो? विदाउट सेल वॉल मध्ये. इथे येते किंगडम ॲनिमिलिया. याचा किंगडम आहे किंगडम ॲनिमिलिया. आणि हेटेरोट्रॉपसचा किंगडम आहे किंगडम फंगाय. फंगाय. हे अशा प्रकारे हे तुमचं 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे. एक मिनिट पहा. मग परत एकदा तुम्हाला सांगतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक, ज्याचा न्यूक्लियस डेव्हलपड नाही त्याला प्रोकॅरियोटिक म्हणायचं. कुणाचा न्यूक्लियस डेव्हलप नाही तर त्याच्यामध्ये किंगडम आहे किंगडम मोनेरा, एक्झाम्पल आहे बॅक्टेरिया. त्याच्यानंतर युकॅरियोटिक, ज्याचा न्यूक्लियस वेल डेव्हलप आहे त्याला युकॅरियोटिक म्हणायचं. युकॅरियोटिक मध्ये परत 2 प्रकार पडतात, युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल असणारे, त्याचा किंगडम आहे किंगडम प्रोटिस्टा आणि एक्झाम्पल आहे अमिबा. मल्टीसेल्युलर, नंबर ऑफ सेल्स आर प्रेझेंट इन द बॉडी, त्याचे परत 2 टाइप्स पडतात, विथ सेल वॉल आणि विदाउट सेल वॉल. वी नो दॅट सेल वॉल, सेल मेम्ब्रेन. मग विथ सेल वॉल असणारे प्लांट सेल मध्ये सेल वॉल असते, ॲनिमल सेल मध्ये सेल वॉल नसते, म्हणून ह्याच्यामध्ये किंगडम ॲनिमिलिया. आणि विथ सेल वॉल मध्ये परत 2 टाइप्स पडतात, ॲटोट्रॉपस अँड हेटेरोट्रॉपस. ॲटोट्रॉपस मीन्स दोज प्रोड्यूस देअर ओन फूड, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे ॲटोट्रॉपस किंगडम प्लांटी. हेटेरोट्रॉपस दोज डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड, डिपेंड अपॉन अदर, मीन्स प्लांट वरती डिपेंड असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? किंगडम फंगाय. हे असं
लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आहे. याच्यावर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये फ्लो चार्ट असतो. त्यातल्या त्यात हा तरी खूप महत्त्वाचा पार्ट आहे एवढा. याच्यावर तुम्हाला 2 किंवा 3 मार्काचा फ्लो चार्ट पडू शकतो. त्याच्यामुळे हा चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. याच्यामध्ये किती किंगडम पाहिले आपण? 5 किंगडम. एक हा किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम प्लांटी, किंगडम फंगाय आणि किंगडम ॲनिमलिया. हे 5 किंगडम मेथड जी आहे ती रॉबर्ट फिटाकर या शास्त्रज्ञाने मांडलेली आहे. हे तुम्हाला समजलं असेल. व्यवस्थित दिसत नसेल तर मी परत वारंवार सांगतोय की त्याला झूम करून पाहत जावा, जेणेकरून हे तुम्हाला अक्षर समजतील. त्याच्यानंतर आहे पुढे आपल्याला पाहायचं आहे की जी 5 किंगडम मेथड आहे ते रॉबर्ट फिटाकर या शास्त्रज्ञाने मांडली. हे जे क्लासिफिकेशन आहे 5 किंगडमचं, तर हे कुणी हुडकून काढलं? रॉबर्ट फिटाकर. आता आपण 5 किंगडम पाहिलेले आहेत. 5 किंगडम मेथड ऑफ क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन हे कुणी उठून काढली? तुम्हाला विचारतील 5 किंगडम मेथड्स किंवा न्यू सिस्टम फॉर क्लासिफिकेशन. हे न्यू सिस्टम जी कुणी उठून काढली आहे? रॉबर्ट फिटाकर. न्यू सिस्टम किंवा 5 किंगडम मेथड हे कुणी उठून काढलेले आहे? रॉबर्ट फिटाकर. कळालं? हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आता याच्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशनचे आपल्याला काय फायदे आहेत? बेनिफिट्स ऑफ द ॲनिमल क्लासिफिकेशन ते आपल्याला पाहायचं आहे. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. ॲनिमल क्लासिफिकेशन केल्यामुळं काय बेनिफिट्स झाले, काय फायदे झाले हे आपल्याला तुम्हाला 2 किंवा 3 मार्काला विचारतात. महत्वाचं आहे सुद्धा. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. बघा याच्यामध्ये बेनिफिट्स आहेत तुमच्या त्या पाठ्यपुस्तकामध्ये चौकटीमध्ये आहेत. 6-7 बेनिफिट्स दिले तुम्हाला. त्यापैकी आपले 4-5 तरी चांगलं लक्षात ठेवायचे आहे. पहिला बेनिफिट्स आहे स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. याच्यामुळं कुठल्याही ॲनिमलचा स्टडी करणं हे सोपं गेलं, सोयीस्कर झालं, समजण्यास इझी आलं. म्हणून स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. फर्स्ट पॉइंट आहे स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम कन्व्हिनियंट. स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. कन्व्हिनियंट हा शब्द लक्षात ठेवा. पुढचा पॉईंट तुम्हाला लक्षात राहील. कन्व्हिनियंट म्हणजे काय? सोयीचं झालं, सोपं झालं. काय सोपं झालं? स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. दुसरा पॉईंट आहे ॲनिमल्स आर easily identified with great accuracy. Accuracy हा शब्द लक्षात ठेवा. एखादा ॲनिमल जर आपल्याला सापडला, कुठेतरी दिसला एखादा ॲनिमल, तो ॲनिमल कुठल्या ग्रुप मधला आहे हे आपण एक्झॅक्टली आणि ॲक्युरेट आपण सांगू शकतो. म्हणून ॲनिमल्स आर इझिली आयडेंटिफाईड विथ द ग्रेट ॲक्युरेसी. हा सेकंड पॉईंट आहे. तिसरा पॉईंट आहे स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स. तिसरा पॉइंट, बाय स्टडी ऑफ फ्यू एनिमल्स एंटायर group of animals by study of few animals become easy to study. It helps to study. It helps to study entire group
ऑफ ॲनिमल. लक्षात, ॲनिमल क्लासिफिकेशन करत असताना काही ॲनिमलचा अभ्यास केल्यामुळं त्याच्या पूर्ण एंटायर ग्रुपचा स्टडी करणं काय झालं, इझी झालं. काही ॲनिमलचा अभ्यास करायचा, पूर्ण एंटायर ग्रुप आपल्याला समजण्यास काय होतं, तो सोपा जातो. म्हणजे काय असतं, स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स. हा पॉईंट लक्षात ठेवा. चौथा पॉईंट आहे, इट हेल्प्स टू अंडरस्टँड. इट हेल्प्स टू अंडरस्टँड adaptation of animals. It helps to understand the adaptation of animals. Adaptation ते त्याचा अधिवास कुठं आहे, ते कुठं राहतात, ते कसे राहतात, त्याचं अडॅप्टेशन कसं आहे, याचा आपण अभ्यास करून किंवा ते समजण्यास सोपं झालं. पाचवा पॉईंट आहे ॲनिमल इव्होल्युशन. त्याचा आपल्याला ॲनिमल इव्होल्युशन कसं झालं हे आपल्याला समजलं. इट गिव्ह आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. हे क्लासिफिकेशन स्टडी केल्यामुळं आपल्याला ॲनिमल्स इव्होल्युशन कसं झालं याची आयडिया आली. याचे ॲडॅप्टेशन अंडरस्टँड करण्यासाठी सोपं झालं. सहावा आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड हॅबिटॅट. अँड एक्झॅक्ट रोल of animal in nature. आपल्याला त्याचा हॅबिटॅट आणि त्याचा एक्झॅक्ट रोल काय आहे हे समजणं सोपं झालं. असे 6 पॉईंट्स आहेत. जर तुम्हाला 3 मार्काला विचारलं तर हे 6 पॉईंट्स कधी कधी तुम्हाला राईट एनी 3 पॉईंट्स असं म्हणतात. राईट एनी 3 पॉईंट्स, त्यावर 3च लिहून काढायचे, 6 लक्षात ठेवायचे नाही. 4-5 तुम्ही लक्षात ठेवा छान प्रकारे. हे 6 व्यवस्थित सांगितले आहेत. बघा काय बेनिफिट्स आहेत. एक मिनिट. तर बेनिफिट्स पहा परत एकदा. बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. फर्स्ट बेनिफिट्स आहे स्टडी ऑफ ॲनिमल बिकम कन्व्हिनियंट. हा कन्व्हिनियंट पॉईंट लक्षात ठेवा, आपोआप मुद्दा लक्षात राहतो. ॲनिमल्सचं स्टडी करणं सोपं झालं. ॲनिमल्स आर इझिली आयडेंटिफाईड विथ द ग्रेट ॲक्युरेसी. एखादा जर ॲनिमल सापडला आपल्याला तर तो ॲनिमल कुठला आहे, कुठल्या ग्रुपमधला आहे, कुठल्या क्लासमधला आहे, तर ते आपल्याला ग्रेट ॲक्युरेसीने समजतं. बाय द स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स इट हेल्प्स टू स्टडी द एंटायर ग्रुप ऑफ ॲनिमल. काही ॲनिमल्सचा अभ्यास केला तर आपल्याला बाकीच्या सर्व एंटायर ग्रुपचा अभ्यास करण्याचं गरजेचं नाही. काही ॲनिमलचा अभ्यास करायचा, बाकीचं ऑटोमॅटिक आपल्याला समजतं त्याचे कॅरेक्टर्स काय असतील ते. पुढं इट हेल्प्स टू अंडरस्टँड द ॲडॅप्टेशन ऑफ दॅट ॲनिमल. त्याचं ॲडॅप्टेशन कसं आहे त्या ॲनिमलचं तर ते आपल्याला समजणं सोपं जातं. कुठं आहे इट गिव्ह आयडिया अबाउट द ॲनिमल इव्होल्युशन. ॲनिमल्स इव्होल्युशन कसं झालेलं आहे, कसे ॲनिमल इव्होल्युशन कसं झालेलं आहे, सर्वात अगोदर कोण सापडले, त्याच्यानंतर कोण आले, हे असं आपल्याला ॲनिमल इव्होल्युशन कसं झालेलं आहे हे बेनिफिट्स ह्याच्यामुळे समजतो आपल्याला. त्याच्यानंतर आहे इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट अँड एक्झॅक्ट रोल ऑफ ॲनिमल इन नेचर. त्याचा हॅबिटॅट कसं आहे आणि त्याचा एक्झॅक्ट रोल काय आहे नेचरमध्ये हे आपल्याला समजतं. हे त्याचे बेनिफिट्स आहेत ॲनिमल क्लासिफिकेशनचे. तुम्ही फक्त हे पॉईंट्स लक्षात ठेवा. कन्व्हिनियंट, ॲक्युरेसी, फ्यू ॲनिमल, अडॅप्टेशन, इव्होल्युशन आणि हॅबिटॅट. हे 6 जर पॉईंट्स तुम्ही गोल करून ठेवले, त्याला हायलाईट करून ठेवलं तर तुम्हाला बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन सहज लक्षात राहतं. हे झालं तुमचं ॲनिमल क्लासिफिकेशनचं बेनिफिट्स. त्याच्यानंतर आहे थोडंसं त्याची हिस्ट्री पाहूयात आपण. ॲनिमल क्लासिफिकेशनची हिस्ट्री काय आहे. तर ॲनिमल क्लासिफिकेशनचं सगळ्यात पहिल्यांदा जो अटेम्प्ट केला होता तो अरिस्टॉटल आहे. त्याला आर्टिफिशियल मेथड म्हणायचं. फर्स्ट सायंटिस्ट आहे अरिस्टॉटल. इज अ फर्स्ट. अरिस्टॉटल इज अ फर्स्ट सायंटिस्ट. असं विचार तुम्हाला, हु इज अ फर्स्ट सायंटिस्ट.
who is the first scientist, who is the first scientist that study the animal classification. त्याचा आन्सर आहे Aristotle is the first scientist that study animal classification. ॲनिमल क्लासिफिकेशनचा स्टडी करणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञाचं नाव लिहा. तर त्याचं नाव काय आहे? Aristotle. सेकंड पॉइंट आहे त्याच्यामध्ये त्याची Aristotleने जी मेथड सोडून काढली होती त्या मेथडचं नाव आहे आर्टिफिशियल मेथड. कुठली मेथड आहे? आर्टिफिशियल मेथड. आर्टिफिशियल मेथड समजलं? त्याच्या मेथडचं नाव काय आहे? आर्टिफिशियल मेथड. हे पॉइंट्स लक्षात ठेवा. Aristotle इज द फर्स्ट सायंटिस्ट दॅट स्टडी द ॲनिमल क्लासिफिकेशन. हु इज द फर्स्ट सायंटिस्ट असं विचारतात. त्याच्या मेथडचं नाव पण लक्षात ठेवा, आर्टिफिशियल मेथड. त्याच्यानंतर सेकंड जे सायंटिस्ट होते त्याच्या पुढे आलेले नेक्स्ट ज्याने क्रायटेरियाचा अभ्यास केला होता पुढचा याच्यात फर्दर ते होते थिओफ्रॅटस, पिन्नी, त्याच्यानंतर लिनियस, जॉन रे हे सायंटिस्ट होते. त्यांनी जी मेथड हुडकून काढली, नावं लक्षात ठेवा फक्त, थिओफ्रॅटस, पिन्नी, जॉन रे आणि लिनियस. याचे 4-5 सायंटिस्ट एकत्र येऊन त्यांनी ॲनिमल क्लासिफिकेशन स्टडी केला होता. त्या सिस्टमचं नाव आहे नॅचरल सिस्टम फॉर द ॲनिमल क्लासिफिकेशन. काय आहे? नॅचरल सिस्टम फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. नॅचरल सिस्टम फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन हे त्या 5 शास्त्रज्ञांनी ओढून काढलेली सिस्टम आहे. त्याचं नाव आहे नॅचरल सिस्टम फॉर क्लासिफिकेशन. त्याच्यानंतर आज जी आपण वापरतोय सुरुवातीला थोडंसं हिस्ट्री विषयीचा अभ्यास करतोय. जे आता सध्या वापरतोय ते आपण कुठली वापरतोय? 5 किंगडम मेथड. 5 किंगडम मेथड जी आपण वापरतोय त्याला कुठली म्हणायचं? न्यू सिस्टम. न्यू सिस्टम फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. 5 किंगडम मेथड जे आपण पाहिलेले आहे त्याचा अभ्यास कोणी केलेला आहे? रॉबर्ट फिटाकर. कोण आहे सायंटिस्ट त्याचा? रॉबर्ट फिटाकर. हे असं त्याची हिस्ट्री आपल्याला माहित असायला पाहिजे. परत एकदा फर्स्ट सायंटिस्ट अरिस्टॉटल, त्याच्या मेथडचं नाव आहे आर्टिफिशियल मेथड. त्याच्यानंतर एक 4-5 सायंटिस्ट आले, त्यांनी जी सिस्टम हुडकून काढली त्याला काय म्हणायचं? नॅचरल सिस्टम फॉर ॲनिमल क्लासिफिकेशन. त्याच्यामधले नाव आहे थिओफ्रॅटस, पिन्नी, जॉन रे आणि कार्ल लिनियस. हे 4-5 सायंटिस्ट आहे. त्याच्यानंतर पुढे आहे 5 किंगडम मेथड जी न्यू सिस्टम फॉर क्लासिफिकेशन म्हणून त्याला आपण ते त्याचं फाउंडर आहे रॉबर्ट फिटाकर. अशा प्रकारे त्याची हिस्ट्री आपण पाहिलेली आहे. पुढचा पॉईंट आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.